प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या नावाला गौरव असो की आज पुन्हा एकदा 8:30 वाजता आपण सगळे मिळून देवाच्या वचनाकडे लक्ष देणार आहोत. आणि किती आनंद आहे ज्यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे लक्ष देतो, पाहतो आणि ऐकतो. बायबल सांग वचन ऐकणं किंवा वचनापावणे करणं प्रभूला आवडतं. प्रेज द लॉर्ड. या आपण सगळे मिळून देवाचं वचन आज ऐकूया, पवित्र आत्म्याद्वारे शिकूया आणि खूप आशीर्वादित होऊया. प्रेज द लॉर्ड. बायबल असं सांगतं, प्लीज कृपा करून ऐकूया. आज आपण विश्वासाच्या ढालीविषयी बघणार आहोत. बायबल असं सांगतं की ज्यावेळेस आपला नवीन जन्म झाला, ज्यावेळेस आपण प्रभू येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारला, बायबल सांगतं की प्रत्येकाला देवाने विश्वासाचं प्रमाण दिलेलं आहे. जर तुम्ही प्लीज रोमकरास पत्र 12वा अध्याय काढला, आपण ऐकूया देवाचं वचन. रोमन्स 12वा अध्याय. इथं असं लिहिलंय, रोमकरास पत्र 12वा अध्याय आणि प्लीज 3रं वचन. प्लीज कृपा करून ऐकूया. रोमकरास पत्र 12वा अध्याय आणि 3रं वचन. विल गो, जाऊया. कारण जी कृपा मला दिलेली आहे तिच्यावरून मी तुमच्यातील प्रत्येकाला सांगतो की कोणी स्वतःला जितके मानावे, मानणे योग्य आहे त्यापेक्षा अधिक मानू नये. तर देवाने प्रत्येकाला जसा विश्वासाचा वाटा दिला आहे त्याच्या परिणामाप्रमाणे मर्यादेने स्वतःला मानावे. याचा अर्थ प्रत्येकाला देवाने विश्वासाचा वाटा दिलाय. कोणीच असं म्हणू नाही शकत की पास्टर तुमच्यामध्ये जास्त विश्वास आहे, माझ्यामध्ये कमी. ऑफकोर्स विश्वासाचं प्रमाण असू शकतो, पण बायबल सांगते की प्रत्येकाला वाटा दिलाय. आणि प्रभू येशू स्वतः म्हणाला, जर मोरीच्या दाणे एवढा विश्वास तुमच्यामध्ये असेल तर ते तुम्ही डोंगराला हलवू शकता, जाऊ शकता. पण आज आपण म्हणणार आहे, आज आपण ऐकणार आहोत की प्रभूचं वचन जे आपल्यासाठी आहे ते आपल्याला विश्वासात वाढवतं. आणि लक्षात ठेवा, तुमचा विश्वास जो जिवंत देवावर आणि वचनावरती आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि शैतान त्याला घाबरतो. म्हणून बायबलमध्ये लिहिलंय, तर तुम्ही प्लीज इफिसकरास पत्र 6व्या अध्यायामध्ये आलात, प्लीज या. इफिसकरास पत्र 6वा अध्याय. इथं असं लिहिलंय, एकच वचन आपण वाचूया म्हणजे तुम्हाला कळेल कशा प्रकारे विश्वास वापरायचा. बायबल असं सांगतं 16 वचनात, इफिस 6:16. इफिशियन्स चॅप्टर 6:16 वर्ड. इथं असं लिहिलंय, या सर्वावर ज्या विश्वास रूपी ढालीने त्या दुष्टाचे सर्व जळते बाण तुम्हाला विझवता येतील ती धरून उभे राहा. हालेलुया. विश्वासाची ढाल आहे. लक्षात ठेवा, तुमच्याकडे माझ्याकडे विश्वासाची ढाल आहे आणि आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन आहे. पण आज आपण विश्वासाच्या ढालीविषयी पाहणार आहोत. बायबल सांगतं की ज्यावेळेस तुम्ही विश्वासाची ढाल तुमच्याकडे आहे, तुम्ही शैतानाचे प्रत्येक येणारे जळते अग्नी बाण तुम्ही विझू शकता. हालेलुया. शैतान जो आहे तो नाश करणारा, चोरी करणारा, घात करणारा आहे. तो नेहमी जळते अग्निबाण पाठवतो. वाईट विचार, भीतीचे विचार, मरायचे विचार, आजाराचे विचार, पुढं काय होणार आहे, हे काय होणार आहे, बायबल सांगते त्याच्याकडे जळते अग्निबाण आहे. आणि तो प्रत्येक जण आपल्या मनात विचारात तो पाठवतो. लक्षात ठेवा. पण बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की त्याचे जळते अग्निबाण आपण विश्वासाच्या ढालीने थांबवू शकतो. आम्ही तुम्हाला सांगितलं प्रत्येकाकडे विश्वास आहे. सपोज तुम्हाला असं वाटेल की आज शैतान माझ्याशी बोलतोय की माझं चांगलं होणार नाही, मला नोकरी लागणार नाही, माझे स्वप्न पूर्ण होणार नाही, हा आजार मला लागेल, हे त्रास मला लागेल. तुम्ही काय म्हटलं पाहिजे, शैतान मी तुझे सगळे जळते अग्निबाण प्रभू येशूच्या नावात नाश करतो. आणि मी विश्वासाने म्हणतो प्रभू येशू माझा प्रभू आहे आणि माझ्या जीवनात सर्व काही चांगलंच होईल. माझं भविष्य प्रभू येशूमध्ये आशीर्वादित आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी गौरवित आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी आरोग्याने भरलेलो आहे. कारण त्याला म्हणजे प्रभू येशूला बसल्या माराच्या मारणे मला आरोग्य मिळालंय. तुम्ही ज्यावेळेस बोलता ख्रिस्तीपण, विश्वासू जीवन, ख्रिस्ती जीवन बोलल्याशिवाय अधूर आहे. तुमच्या बोलण्यावरून दिसतं की तुम्ही प्रभूवर किती विश्वास ठेवता. तुमच्या बोलण्यावरून कळतं की तुम्हाला प्रभू किती माहीत आहे. तुमच्या बोलण्यावरून कळतं की तुम्ही जे आहात किती धैर्यवान आहात. आणि ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने बोलता, बायबलमध्ये लिहिलंय की तुम्ही विश्वासाची ढाल पुढे करता आणि शैतान त्या ढालीला त्याचे विचार ज्यावेळेस जळते अग्निबाण लागतात त्यावेळेस ते खाली पडतात.
पण ज्यावेळेस तुम्ही विश्वासाची ढाल वापरत नाही, तो बाण मारत राहतो, मारत राहतो, मारत राहतो. या रविवारी चर्चमध्ये एक मुलगा आला, तरुण मुलगा, मे बी आय थिंक सो 20-21 वर्षाचा असेल. त्याच्या आईने त्याला पकडून आणलं, त्यांच्या कुटुंबाने, आणि त्यांनी मला सांगितलं की पास्टर, हा मुलगा 2 वेळेला आत्महत्या करताना आम्ही त्याला सोडवलंय. 2दा यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सो मी त्याला विचारलं, तू एवढा तरुण मुलगा आहे, तो आत्महत्या का करतो? तो मला माहीत नाही, हे विचार येतात माझ्यामध्ये आणि मला कुणीतरी आत्महत्या करायला लावतं आणि मी करायला जातो. लक्षात ठेवा, बायबल किती खरं सांगतं. शैतान चोरी करायला, घात करायला, नाश करायला माणसाचा. त्याला तुमची संपत्ती नको आहे, त्याला तुमचं घर, तुमचं शेत, तुमचं काही नको आहे. त्याला तुम्ही पाहिजे जे प्रभूमध्ये आहात. पण लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्ताने शैतानाला हरवलंय आणि तुम्हाला आणि मला विश्वास दिलेला आहे. कुठला विश्वास? की माझा येशू माझ्यासाठी आला, वधस्तंभावरती प्राण दिला, त्याने माझी सगळी किंमत मोजली, त्याला बसलेल्या माराचे मला आणि जगाला आरोग्य मिळालं, त्याच्या रक्ताने मी नीतिमान झालो, माझे पाप धुतले गेले, तो पुन्हा उठला आणि माझा देव आज प्रभू येशू सिंहासनावरती परमपित्याच्या उजव्या हाताला बसलाय आणि स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार त्याला आहे. हे शैतानाला माहीत आहे, पण तो आपल्याला फसवायचा प्रयत्न करतो विचाराद्वारे. पण लक्षात ठेवा की तुम्ही आणि मी विश्वासाची ढाल वापरली पाहिजे. आणि तुम्ही म्हटलं पाहिजे, शैतान मी आत्महत्या नाही करणार. आत्महत्येचे प्रत्येक विचार निघून जा येशूच्या नावात. ज्यावेळेस तुम्ही असं बोलता, तुम्ही विश्वासाची ढाल पुढं करता आणि शैतान म्हणतो याच्या विरुद्ध माझं काही नाही चालणार, कारण याच्याकडे विश्वासाची ढाल आहे. आमेन. म्हणून असं लिहिलंय 2 करीन 10व्या अध्यायामध्ये आपण येऊया. काय लिहिलंय 2 करीनमध्ये? असं इथं असं लिहिलेलं आहे 2 करीनमध्ये, लिमा शेके रबा. 2 करीन जर तुम्ही आलात तिथं असं लिहिलेलं आहे 2 करीनमध्ये असं लिहिलेलं आहे. 2 करीन 10वा अध्याय, इथं असं लिहिलंय. प्लीज कृपा करून वाचूया, तुम्हाला कळेल की प्रभूचं कितलं तुम्हाला कळतंय देवाचं वचन. प्लीज कृपा करून ऐका. 2 करीन 10व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि बायबल आपल्याशी काय बोलतं आपण वाचूया. इथं असं लिहिलंय 3रं वचन, 2 करीन 10वा अध्याय 3रं वचन. आम्ही तर देहात चालत असताही देहाला अनुसरून लढाई करत नाही. प्रेषित पौल म्हणतो आत्म्याद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे, आम्ही देहात चालतोय, पृथ्वीवरती राहतोय, पण आम्ही जगासारखे भांडणं नाही करत. जर त्यांनी एक तोंडात मारली, मी नाही मारत, मी विश्वासू आहे. त्याने माझ्या विरुद्ध काय केलं, मी काही नाही करत. आपण देहात लढाई नाही करत. पण पुढं असं लिहिलंय, प्लीज वाचूया. कारण आमच्या लढाईची हत्यारे ध्येयिक नाही. ध्येयिक हत्यारे कुठले? तलवार, भाला, बंदूक, हे सगळे ध्येयिक हत्यारे आहेत. ते आमचे हत्यारे नाहीये. आम्ही ते लोक नाही, आम्ही आत्मिक आहोत. पुढं असं लिहिलंय, कारण आमच्या लढाईची हत्यारे ध्येयिक नाही, तर कोट पाडून टाकण्यास देवाकडून शक्तिमान आहेत. कुठला कोट? शैतान नेहमी कोट बांधतो तुमच्या मनाच्या विरोधात, तुमच्या विरोधात, जेणेकरून तुम्ही पलीकडे पाहू नये. देवाने जे दिलंय त्याच्याकडे तुम्ही पाहू नये. देवाच्या वचनावरती तुम्ही पाहू नये. देवाच्या वचनात जे तुमच्यासाठी अभिवचन आहेत, जे काही प्रभूने आपल्याला दिलंय त्याच्याकडे आपण पाहू नये. म्हणून शैतान नेहमी कोट बांधतो आणि आपल्याला दाखवतो, बघ तू आजारी आहे, बघ तुझ्या जीवनात काय चांगलं आहे, बघ तुझ्या जीवनात नाश आहे, बघ असं होणार आहे, बघ तसं होणार आहे. तुम्ही मी ते कोट पाडले पाहिजेत. कसे पाडायचे? प्रभू येशूच्या नावात, शैतान मी तुला आज्ञा देतो, निघ माझ्या विरुद्धातून. मी देवाच्या वचनाकडे पाहून जगणार आहे आणि मी देवाचं वचन सांगतं, जो त्याच्याकडे पाहत जगतो वचनाकडे, तो आशीर्वादित होईल. प्रेज द लॉर्ड. ते पुढे मी सांगेल तुम्हाला. आता इथं असलेले पहा 4थं वचन, कारण आमच्या लढाईचे हत्यारे ध्येयिक नाहीत, तर ती कोट पाडून टाकण्यास देवाकडून शक्तिमान आहेत. वितर्क आणि जी काही उंच गोष्ट आपल्याला देवाच्या ज्ञानाविरुद्ध, मी असं म्हणेल की वचनाविरुद्ध उंचावते, ती पाडून टाकीत असता आम्ही प्रत्येक विचार ख्रिस्ताचा आज्ञांकित होईल असा कैद करून नेतो. म्हणजे काय? शैतान विश्वासू लोकांच्या आत्म्यात, शरीरात घुसू शकत नाही, कारण तो अंधार आहे आणि तुम्ही मी अंधाराच्या राज्यात नाही. प्रभू येशूने आपल्याला काळोखाच्या सत्तेतून काढलंय आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून घातलंय. म्हणून शैतान आपल्या आतमध्ये, आपल्या आत्म्यात येऊ नाही शकत. पण बायबल सांगतं आपलं मनाचं नवीनीकरण आपल्याला करायचंय
आणि म्हणून शैतान आपल्याला विचार देतो आणि विचार देऊन बघतो की हा माझ्याप्रमाणे विचार करतो का, आणि विचारून याची ॲक्टिव्हिटी, याची कृती कशी आहे, मग तो अजून विचार देतो. पण ज्यावेळी शैतानाचे विचार येतात, मरायचे विचार, आत्महत्येचे विचार, अनेक आजाराचे विचार, तुम्ही काय म्हटलं पाहिजे? शैतान माझं मन सोड येशूच्या नावात, सोड येशूच्या नावात. मी अजिबात तुझ्या वचनाकडे बघणार नाही. कारण बायबलमध्ये लिहिलंय प्रत्येक विचार ख्रिस्ताच्या अधीन आणायचा. ख्रिस्ताच्या अधीन म्हणजे काय? देवाचं वचन सांगतं मी एकटा नाहीये, देव माझ्या पक्षाचा आहे. आणि जर देव माझ्या पक्षाचा आहे तर बायबल सांगतं माझ्या विरुद्ध कोण जाईल, माझ्या विरुद्ध कोण जाईल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही असं बोललं पाहिजे. अनेक विश्वासू लोक बोलत नाही आणि त्याप्रमाणे त्यांच्या जीवनात काम होत नाही. विश्वासू जीवन, ख्रिस्ती जीवन हे बोलणारे जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं प्रत्येक विचार आम्ही काय करतो? आज्ञांकित आणतो. म्हणजे तुम्ही विश्वासाची ढाल पुढे करता. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस तुम्ही विश्वासाची ढाल पुढे करता, शैतान त्याच्या पुढे येऊ नाही शकत. त्याचे जळते अग्निबाण विश्वाच्या ढालीला लागतात आणि पडतात. पण जर तुम्ही विश्वासाची ढाल पुढे नाही केली तर त्या मुलगा म्हणतो मी दोनदा आत्महत्या करायला गेलो, मला आत्महत्या करायला कोणीतरी सांगतं, मी ऑटोमॅटिक जातो. का? कारण की बायबलमध्ये लिहिलंय देवाच्या वचनात शैतान नाश करायला येतो, चोरी करायला येतो, घात करायला येतो. पण तुम्ही आणि मी येशू जिवंत देवाचे लेकरं आहोत. आपण जे आहोत आपण देवाच्या वचनानुसार जगणारे आहोत. प्रेज द लॉर्ड. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतंय. म्हणून तो बायबलमध्ये लिहिलंय, देवाच्या वचनात लिहिलेलं आहे की विश्वासाशिवाय देवाला खुश करता येत नाही. आणि प्रत्येकाकडे विश्वास आहे. आणि जर तुमची इच्छा असेल तुमचा विश्वास वाढावा तर तुम्ही वचन वाचलं पाहिजे. तुम्ही वचन वाचून त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे की यस या वचनाप्रमाणे मी आहे. असं लिहिलंय रोमक्रास पत्र प्लीज कृपा करून या. रोमक्रास पत्र 10वा अध्याय, रोमन्स चॅप्टर 10. इथं असलेला विश्वास कसा येतो? 16 वचन. परंतु सुवार्थ सर्वांनी मानली नाही, कारण यशा म्हणतो हे प्रभू आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला तर विश्वास वार्ता ऐकण्याने होतो आणि वार्ता ऐकणे ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. रोमक्रास पत्र 10वा अध्याय 16 आणि 17 वचन. जेवढं तुम्ही देवाचं वचन ऐकताल तेवढा विश्वास वाढेल. जेवढं तुम्ही जगाची भाषा ऐकताल, मोबाईल ऐकताल, बातम्या ऐकताल, जगातले वाईट, तुमचा विश्वास कमी होईल, तुमच्यामध्ये भीती येणार. तुम्ही नेहमी देवाचं वचन ऐकायचं, साक्ष ऐकायचे, देवाचे गाणे गायचे, विश्वास वाढेल आणि तुमच्या विश्वासाची ढाल एवढी मजबूत असेल एकही शैतानाचे जळते अग्निबाण तुमच्या विरुद्ध चालणार नाहीत. आमेन. हालेलुया. या आपण प्रार्थना करूया आणि मी सगळ्यांसाठी प्रार्थना करेल. जर तुम्ही प्रभू ईश्वर आपला तारणारा म्हणून स्वीकारलं नाही तर आज प्रभूला सांगा, प्रभू यस आज मला तू पाहिजे. आणि प्रभू येशू जीवन द्यायला आलाय. अनुभव घेऊन पहा प्रभू येशू किती चांगला आहे. तो सगळ्या जगासाठी मेला जेणेकरून तुम्ही आणि मी पापात मरू नये. तो पुन्हा उठला जेणेकरून तुम्ही आणि मी विजयी जीवन जगावं. आणि तो पवित्र आत्म्याने भरणार आहे. डोळे बंद करा आणि माझ्या मागे म्हणा पूर्ण हृदयाने, विश्वासाने अर्थ समजून बोला, प्रभू येशू मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. प्रभू येशू तू माझ्यासाठी आला, तू माझ्यासाठी प्राण दिला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर प्रभू. प्रभू येशू तूच माझा तारणारा देव आहेस. माझ्या हृदयामध्ये ये. प्रभू येशू तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळं सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. मी कबूल करतो मी जिवंत देवाचे लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालंय. आमेन. डोळे बंद करा, आपण प्रेयर करूया. फादर, प्रभू येशूच्या नावात तुझ्या लेकरांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि वचन सांगते जितक्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला ते तुझे लेकर आहेत. त्यांना लेकर होण्याचा अधिकार दिलाय तो. प्रभू येशूच्या नावात मी त्यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. सगळे वाईट विचार, सगळे शैतानाचे विचार, सगळे शैतानाचे भीतीचे आत्मे, दबावाचे आत्मे मी आज्ञा देतो निघून जा प्रभू येशूच्या नावात. सगळे शरीरातले आजार आणि रोग मी आज्ञा देतो येशूच्या नावात निघून जा. सगळा पॅरालाइज, कुष्ठरोग, कॅन्सर, डायबिटीज, ब्लड प्रेशर नॉर्मल हो येशूच्या नावात. आम्ही पूर्ण कॅन्सरला मुळासकट उपटतो येशूच्या नावात.
आणि मी आज्ञा देतो प्रभू येशूच्या नावात, बरे व्हा. आणि फादर, माझी प्रार्थना आहे आजपासून ते विश्वासाची ढाल पुढं करणार. तुझी मोठी शांती व आनंद, तुझं आरोग्य मी त्यांच्या शरीरात आणि जीवनात मोकळं करतो प्रविष्टात. त्यांना काही कमी नाही पडणार. त्यांचा जीव सुखी असू दे आणि त्यांना तुझ्या नावासाठी उभं कर प्रभू येशूच्या नावात. आमेन. प्रेज द लॉर्ड. मी प्रार्थना केली, देवाने तुम्हाला बरं केलंय. आपण परत उद्या भेटूया. विश्वासाची ढाल, हालेलुया, म्हणजे देवाचं वचन. आमेन. गॉड ब्लेस यू. थँक्यू.